पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वितरित करण्यात येणारा दिव्यांगांसाठीचा विशेष 5% निधी अनेक ग्रामपंचायतीने अजूनही वितरित केला नसून शासनाचे ठोस आदेश असताना देखील हा निधी वितरित करण्यात अनेक ग्रामपंचायतींकडून टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे आणि यातूनच दिव्यांग बांधवांमध्ये मोठी नाराजी देखील व्यक्त होत आली आहे। आणि या प्रश्नावर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या माध्यमातून पंढरपूर पंचायत समितीच्या दारात दिनांक 22 डिसेंबर पासून आमरण उपोषणास सुरुवात झाली आहे। याबाबत जिल्हा संघटक हनुमंत चव्हाण यांच्या सहीचे निवेदन देखील 9 डिसेंबर रोजी गट विकास अधिकारी पंढरपूर यांना देण्यात आले होते। या उपोषणात जिल्हा संघटक संजय जगताप, शहराध्यक्ष गणेश ननवरे, गौतम क्षीरसागर, गजानन नेवासकर, किरण जाधव, वसंत साठे, लक्ष्मी क्षीरसागर आदी दिव्यांग बांधव सहभागी झाल्याचे दिसून आले। आज उपोषणाचं प्रमुख कारण असं आहे, गेले 3-4 वर्ष झालं ग्रामपंचायतीमार्फत जो अपंगांना 5% निधी दिला जातो तो त्या निधीचं या ठिकाणी वाटप केलं जात नाही। याच्या संदर्भामध्ये आमचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख हनुमंत चव्हाण यांच्यामार्फत गेल्या वर्षी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस आम्हाला निधी वाटप करतो असं लेखी आश्वासन दिलं होतं, परंतु त्यातही काय बदल झाला नाही। आज खऱ्या अर्थानं बोशे, काशेगाव, करकमसारख्या ग्रामपंचायत फार मोठ्या आहेत। या ग्रामपंचायतीचा वसूलही मोठ्या प्रमाणात आहे, परंतु त्या ठिकाणच्या दिव्यांगांना सुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं निधी वाटप केला जात नाही। आणि ज्या काही माहिती आम्हाला दिली जाते ती निधी वाटप केलेली जी माहिती अतिशय चुकीच्या पद्धतीने दिली जाते। एक तुटपुंजा निधी काही ग्रामपंचायतीनं खात्यावर जमा केलेला आहे। आज तारापूरसारख्या ग्रामपंचायतीचा विचार केला तर 500-500 रुपये अपंगाचा वार्षिक 5% निधी म्हणून वाटप केलेला आहे। खऱ्या अर्थाने एवढा मोठा महसूल गोळा होत असताना दिव्यांगाचा कायदा आहे, दिव्यांगांना स्थानिक स्वराज्य संस्था असो, ग्रामपंचायतच्या स्वउत्पन्नातून, नगरपालिकेच्या स्वउत्पन्नातून, या सगळ्या भागातून जो काही 5% निधी राहतो तो निधी दिव्यांगांना या ठिकाणी त्यांच्या दिव्यांगावर खर्च तर केलं पाहिजे, अन्यथा रोख स्वरूपात वाटप केलं पाहिजे। परंतु अशी कुठल्याही प्रकारची निधी या ठिकाणी दिव्यांगांना दिला जात नाही। याच्यापूर्वीसुद्धा आम्ही BDO साहेबांना 100 वेळा भेटलो असेल। पाठीमागचे जे BDO साहेब होते त्यावेळेस आम्ही आंदोलन केलं, परंतु पाठीमागच्या BDO साहेबांनी अपंगाचा अपमान करून या ठिकाणी आम्हाला मिटिंगला बोलवलं होतं आणि मिटिंगमध्ये बोलवून घेऊन या ठिकाणी त्यांच्या ग्रामसेवकाच्या मार्फत अपंगाचा अपमान करून तुमच्यावर गुन्हे दाखल केले जातात, लांगड्या पांगळ्यावरून तुम्हाला कशाचा निधी द्यायचा आहे, आम्ही वाटप करतोय, तुम्ही कोण आम्हाला विचार, अशा प्रकारची अरेरावीची भाषा करून आमच्या अपंग पदाधिकाऱ्यांना असतील सर्वांना आम्हाला या ठिकाणी त्या ठिकाणी मिटिंगमधून हाकलून दिलं। आणि उलटं त्यांनीच गेल्या वर्षी आमच्या विरोधात गुन्हा दाखल करावा म्हणून त्यांनी कामबंद आंदोलनसुद्धा केलं। खऱ्या अर्थाने या ठिकाणी ग्रामसेवकाचा नाकर्तेपणा या ठिकाणी आपल्याला दिसतोय। म्हणून मी या प्रशासनाला आणि मी अजून एक सांगू इच्छितो, जागतिक अपंग दिन सगळ्या देशामध्ये साजरा केला जातो, परंतु पंचायत समिती असेल, तहसील कार्यालय असेल, या ठिकाणी जागतिक अपंग दिन साजरा केला जात नाही। ज्या काही ग्रामपंचायत जागतिक अपंग दिनाचा विसरच पडलेला आहे। या ठिकाणी सर्व शासकीय कार्यालयामध्ये जागतिक अपंग दिन साजरा करावा असा शासनाचा आदेश असताना सुद्धा जाणून बुजून हे ग्रामसेवक असतील, BDO साहेब असतील, तहसीलदार असतील, हे कुठल्या प्रकारचं जागतिक अपंग दिन साजरा करत नाहीत, अपंगाला 1 दिवसापुरती सुद्धा सन्मानाची वागणूक देत नाहीत। हे खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे। म्हणून मी या प्रशासनाला या निमित्तानं तुमच्या माध्यमातून सांगतोय, जर अपंगाचा 5% निधी वाटप चालू केलेलं असल्याचं पत्र आमच्या उपोषणकर्त्याला जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत या ठिकाणी आंदोलन संपणार नाही, याची दक्षता घ्यावी आणि ताबडतोब अपंगाचा ज्या काही राहिलेल्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीच्या मार्फत निधी वाटप चालू करून त्या ठिकाणी वाटप चालू केल्याचं पत्र द्यावं, अशा प्रकारचे या ठिकाणी विनंती करतो। आणि
BDO साहेबांना परत एकदा विनंती करतो की आंदोलनाची ताबडतोब दखल घ्यावी, अन्यथा यानंतर आजचा दिवस उजडला आणि दुसऱ्या दिवसावर गेलं तर या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून आम्ही BDO साहेबाची खुर्ची या ठिकाणी आवारात आणून या निषेध व्यक्त करणार आहे, अशा प्रकारचा इशारा या निमित्तानं देतो. जय हिंद, जय प्रहार. नमस्कार, मी गणेश ननवरे, प्रहार आपण क्रांती संघटना शहराध्यक्ष. गेल्या काही वर्षापासून दिव्यांगाचा 5% निधी ह्या अधिकाऱ्यांच्या ऑफिसला सारख्या हेलपाटे घालून माझा दिव्यांग बांधव खरडत मुरडत येतो, तरीसुद्धा अधिकारी दखल घेत नाहीत. अशा अधिकाऱ्यांना काय करायचं? कलेक्टर साहेब आदेश देतात, त्यांचा निधी त्यांच्या खात्यावर वर्ग करा, तरीसुद्धा हा केला जात नाही निधी वर्ग. मग ह्या अधिकाऱ्यावर कारवाई का होत नाही? हा ग्रामसेवक म्हणतात वसूल झाला नाही. आमचा मग वसूल कोणी आम्ही दिव्यांगानं करायचा का? हा कायदा आहे, त्यांना 2013पासून हा निधी कायदा केलेला आहे, पण अजूनपर्यंत त्यांनी कुठलाही निधी दिव्यांगाच्या खात्यावर वर्ग करत नाहीत. प्रत्येक टायमाला आंदोलन केलं जातं. मग असं आंदोलन कशासाठी करायचं? काय यांचा वसूल होत नाही तर ह्यांना वसूल यांना अधिकाऱ्यांना कामावर ठेवण्यात काय अधिकार आहे त्यांना? कारण दिव्यांगाचा निधी प्रत्येक वर्षाला हा भांडल्याशिवाय मिळतच नाही. मग असं का उतरावं लागतं आहे? मग यापुढं आम्हाला पुढचं आंदोलन कायदा मग सुव्यवस्था आहे, मग आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. याचं करता आम्ही आंदोलन प्रत्येक टायमाला करून जर अधिकाऱ्यावर जर कारवाई होत नसेल तर काय करायचं इथून पुढं हे शासनानं ठरवावे किंवा त्या अधिकाऱ्यावर कलेक्टर साहेबांनी ॲक्शन घ्यावी. दिव्यांगाचा 5% निधी का दिला जात नाही? कुठं जातो दिव्यांगाचा निधी? कुणाच्या खिशात जातो? मग 5% निधी हा प्रत्येक टायमाला कुठं जातो? ह्याचा अजून पत्तूर जबाब दिला जात नाही. जबाब मागायला गेले तर आरूतारूची भाषा करतात. यापुढं प्रहार संघटना कुठल्याही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि हे गबसणार नाही.